आहे दुपारी 2 वाजता एक महत्त्वाची बैठक आता तिघांची एकत्रित पार पडणार आहे। थेट जुयात मुनगंटीवार बोलतात इथे। नाराजीचा प्रश्न काय हो, जो येणार आहे तो जाणार आहे। एव्हरेस्टवर कोणी परमनंट बसतो का? त्यांना माहित होतं, त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट सांगितली। आता कुठे नाराजीचा विषय आहे? पण त्यांचे नेते वारंवार म्हणत होते की आम्हाला देखील पद मिळावी, विशेष म्हणजे गृह खातं पद मिळावं। काल देखील पत्रकार परिषदेमध्ये गुलाबराव पाटील म्हणाले की गृहमंत्री पदासाठी आम्ही आजही आग्रही आहोत। तर मग त्याकडे कसं पाहतात ते? भाजप सोडण्यात तयार आहे? मागणंच गैर आहे का? आपल्या महायुतीमध्ये एखाद्या पक्षाने आपली इच्छा व्यक्त करणं गैर आहे का? गैर तेव्हा आहे निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये विरोध दर्शवणं हे गैर असतं। इच्छाच व्यक्त करायची नाही असं कसं होईल? काही मशीन आहे का की त्यांनी छाती गावगी तर त्यांना कोणती कोणती पदं पाहिजे हे माहीत होईल? अशी मशीन अजून निघायची आहे? असं आहे, त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल। इच्छा व्यक्त केली म्हणजे त्या आता काही नाराज आहे, त्यांनी हट्ट केला, विक्रमादित्य वेताळच्या कथेसारखा आता त्यांनी हट्टच केला असं काही म्हणणं योग्य आहे का? हट्ट म्हणजे पूर्ण होणार नाही त्यांचं, जरी हा असेल तरी नाही, त्यांनी हट्टच केला नाही ना, मग आपण का म्हणताय त्यांनी हट्ट केला? त्यांनी कधीच हट्ट केला नाही। इच्छा व्यक्त करणं गैर नाही। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची आमंत्रण पत्रिका देखील जाहीर झालेली आहे। यावरून आता विरोधक म्हणतात की राज्यपालांकडे जाण्याआधीच मुख्यमंत्री ठरले आणि पत्रिका छापली आहे, हे खूप गैर आहे। असं विरोधकांनी जरा कायदा दाखवावा, विरोधकांनी त्या संदर्भामध्ये एखादा नियम दाखवावा। काय ते विरोधक बोलतात बिना नियम पाहून? हे राज्य चालवणारे हे लोक आहे, यांच्यापासून पुढचे 500 वर्ष जनतेने दूर राहिलं पाहिजे। दोन्ही ठाकरे बंधू उद्या येतील का? आमंत्रण देणार का तुम्ही त्यांना? आमंत्रण तर द्यावंच लागतं, कारण तुम्हालाही माहिती आहे की विधान परिषद सदस्य म्हणून माननीय उद्धवजी आहेत, तर निमंत्रण तसंही जातं। म्हणजे त्याच्यासाठी काही नवीन काही विशेष बाब नाही आहे, निमंत्रण जातं। राज ठाकरेंना त्यांनाहीच आहे, फक्त त्यांना एकदा विचारा ते येणार आहे का आणि आम्हाला निरोप द्या की येतील। म्हणजे असं वाटतंय? नाही, तुम्ही विचारायचं ना, आम्ही काय सांगू? आता तुम्ही मग प्रश्न विचारा निमंत्रण देणार आहे का, तर तुम्ही त्यांना विचारा निमंत्रण स्वीकारून तुम्ही जाणार आहे का मोठ्या मनाने? एकदा तर विचारा ना, फक्त आम्ही सापडतो म्हणून आमचाच प्रश्न मागा उत्तर घेता का? असं तुमच्या बोलून वाटतं की काही नाराज आहेत का मग राज ठाकरे येतील की नाही? त्यांचं मागं कसं माहित होईल? त्यांच्याशी काही माझा फोनवर कधी संबंध येत नाही, आमची भेट होत नाही। मग फक्त तुम्ही जर विचारून सांगितलं तर व्यवस्थित खुर्च्या वगैरे चांगल्या पद्धतीच्या ठेवता येईल। अगदी धन्यवाद आमच्यासोबत संवाद साधल्यासोबत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक सह जुई जाधव, NTD मराठी, मुंबई।